विषय एवढाच आहे की गेल्या वेळेस जेव्हा महिला आरक्षण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा अधिवेशनात चर्चा झाली होती, सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये सर्व पक्षांनी, त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे पण पक्ष होते, त्यांनी या बिलासाठी पाठिंबा दिला होता. आज स्पेशल सेशन घेऊन महिला आरक्षणाचा मुद्दा फक्त पुढे करून भाजपला काय करायचं होतं तर भाजपला डिलिमिटेशन मध्ये हात घालायचा होता. त्याच्याबरोबर 2011च्या जनगणनेनुसार सर्व समाजाची मागणी होती, खास करून ओबीसी समाजाची सुद्धा मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, ज्याची सुरुवात संघर्ष करून आता त्या ठिकाणी सुरू झालेली. राहुल गांधीजींनी सुद्धा हा विषय घेतला होता, आम्ही हा घेतला होता. आणि मग ती जनगणना होण्याआधीच डिलिमिटेशन करून तुम्ही जर आकडा खासदारांचा वाढवणार असाल तर अनेक समाजांवर अन्याय झाला असता. आणि याच्यातच 2029ला भाजपला कुठेतरी त्याचा पराजय दिसायला लागला. म्हणून ज्या भागातून त्यांना जास्त मतदान येतं, उत्तर प्रदेश, बिहार, याच्यातून कुठेतरी आपल्याला खासदार जास्त आणून कसं तरी 29ला आपण सत्तेत घ्यायचं, हा केविलवाना प्रयत्न भाजपकडनं त्या ठिकाणी केला जात होता असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आज जी चर्चा झाली ती चर्चा ऐकल्यानंतर महिला आरक्षणावर कोणालाही इंडिया आघाडीकडनं विरोध नव्हता, त्याचं स्वागतच आहे. आणि इथं जेव्हा चर्चा होत असताना खरं डिलिमिटेशन मध्ये यांना त्या ठिकाणी हात घालायचा होता, जो त्यांना त्या ठिकाणी बाकी इंडियन आघाडीला योग्य वाटला नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खासदार हे 56% वाढत होते आणि बिहारमध्ये खासदार हे 66% वाढत होते. मग महाराष्ट्र 56% आणि बिहार आणि उत्तर प्रदेश 66 आणि 70% जर वाढणार असतील, मग कुठेतरी यांचा खेळ होता की आकडे अशा ठिकाणी वाढवावे ज्याच्यात मतदान भाजपला जास्त होईल. आणि डिलिमिटेशनचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर आसामचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघ फोडलेत, खासदार लोकांपर्यंत पोहोचताच येत नाही, फक्त निवडणूक मिळावी, जिंकावी, आणि त्या पद्धतीने भाजपने तिथं खेळ खेळला होता. मी मनापासून सर्व लोक जे खासदार आहेत, ज्यांनी विधायक जे आहे ज्याच्यामध्ये डिलिमिटेशन हा खरा त्यांचा हेतू होता, या डिलिमिटेशनला विरोध केला आणि जातीय जनगणना करण्या अगोदरच ते डिलिमिटेशन आणि आकडेवारी वाढवण्याचा प्रयत्न जो भाजपचा होता तो हाणून पाडला. यासाठी ज्या ज्या लोकांनी या बिलाच्या विरोधात तिथं मतदान केलं आणि संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न केलं, त्या सर्व खासदारांचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो.